तर हा टेन्स तुम्हाला ही माहिती देणार आहे की अ, अ, ही क्रिया जी आहे बरोबर, ही क्रिया जी आहे ही फ्युचर मध्ये काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे बरोबर. ही क्रिया काय असणार आहे, फ्युचर मध्ये कंटिन्युअस असणार आहे. त्यानंतर इथं सांगितले बघा, फ्युचर कंटिन्युअस मध्ये ती क्रिया काय असणार आहे, ऑन गोईंग. म्हणजे ती तेव्हा ती क्रिया काय असणार आहे, चालू असणार आहे. एक स्पेसिफिक टाइम बद्दल आपण बोलत असणार आहोत का एखाद्या पर्टिक्युलर टाइम मध्ये फ्युचर मध्ये ती क्रिया काय असेल तर चालू असेल. ओके, ती क्रिया काय असेल, चालू असेल. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण या ठिकाणी बघितला आणि ती क्रिया काय असेल तर इथं सांगितलं ऑन गोईंग म्हणजे काय, चालू असेल. ओके, सो आपण या ठिकाणी ऑलरेडी बघितलं होतं की कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये आपण बघितलं की लाईव्ह सिच्युएशन, जसं की आता लेक्चर चालू आहे हा कंटिन्युअस प्रेझेंट आहे. कंटिन्युअस पास्ट मध्ये आपण बघितलं की समथिंग वॉज हॅपन बरोबर, किंवा समथिंग वॉज लाईव्ह इन द पास्ट. ओके, आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की समथिंग विल बी हॅपनिंग. ओके, किंवा समथिंग विल बी ऑन गोईंग इन द फ्युचर, किंवा समथिंग विल बी लाईव्ह इन द फ्युचर. ओके, तेव्हा ते काय असेल, ऑन गोईंग असेल, किंवा इथं म्हणू शकता तुम्ही समथिंग विल बी ऑन गोईंग इन द फ्युचर बरोबर. तर अशा पद्धतीने याची एक शॉर्ट ट्रिक आपण डेफिनेशन काय केलेली, लर्न केलेली की ऑन गोईंग सिच्युएशन इन द फ्युचर बरोबर. जसं की लाईव्ह सिच्युएशन, कंटिन्युअस प्रेझेंट. ओके, एखादी क्रिया घडत होती जो आपण कंटिन्युअस पास्ट बघितला, आणि ही काय असणार आहे का एखादी क्रिया घडत असेल बरोबर, एखादी क्रिया घडत असेल. आता लक्ष द्या स्टुडंट, सगळ्यात अगोदर आपण जो सिंपल प्रेझेंट बघितला, त्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा सॉरी सिंपल फ्युचर टेन्सचा सेन्स काय होता स्टुडंट, का एखादी क्रिया घडेल बरोबर. आता लक्ष द्या, तुम्ही मराठीमध्ये पण तुम्हाला नोट लिहून घ्यायचे असेल तर लिहून घेत चला की एखादी क्रिया काय होईल स्टुडंट, एखादी क्रिया घडेल बरोबर. पण आपल्याला या ठिकाणी काय म्हणायचं आहे की एखादी क्रिया घडत असेल बरोबर, एखादी क्रिया घडत असेल. बघा काल बघितलं ती होतं घडेल बरोबर, म्हणजे काय एखादी क्रिया फिक्स नाहीये, ती फ्युचर मध्ये घडेल. आता इथं काय आहे, का ती घडत असेल म्हणजे ती चालू असेल बरोबर. बघा, घडेल आणि घडत असेल यामध्ये डिफरन्स आहे. सिंपल फ्युचर मध्ये आपण रेग्युलर यूजचे सेंटेन्सेस बोललो फक्त का ती क्रिया घडेल बरोबर. इथं काय बोललो आपण, का ती क्रिया घडत असेल, एखादं काम त्या ठिकाणी काय तर घडत असेल किंवा होत असेल. आता लक्ष द्या, कंटिन्युअस आहे म्हणून मी काय आणलो, घडत असेल म्हणजे ती क्रिया काय असेल तर चालू असेल, घडत असेल किंवा चालू असेल बरोबर. तर या ठिकाणी डेफिनेशनचा सेन्स घेतला की कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअस असेल किंवा ऑनगोईंग असेल इन द फ्युचर बरोबर. तर कंटिन्युअसचा सेन्स एकच असतो का ती क्रिया चालू असेल. मग आता फ्युचर आहे म्हणून फ्युचर मध्ये चालू असेल, इथं जर प्रेझेंट असतं तर आता चालू आहे, आणि इथं जर पास्ट असतं तर चालू होती बरोबर, ती क्रिया चालू होती. असं काय करतो आपण, प्रत्येकाचा सेन्स घेतो. तर यावरून आपल्याला एक सेन्स आला का आपण जेव्हा एखाद्या चालू असणाऱ्या क्रियेबद्दल बोलू फ्युचर मध्ये, तेव्हा आपण काय करणार आहोत तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेन्स यूज करणार आहोत. आता बघा स्टुडंट, पुढं तुम्ही एक सेंटेन्स बघू शकता आणि त्यामध्ये आता आपण या ठिकाणी फॉर्म्युला समजून घेऊया. आता तुमच्या लक्षात येईल स्टुडंट की आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स करताना सर्वात अगोदर सब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी येतो, आपल्याला माहित आहे. त्यानंतर आपला एक मी तुम्हाला सांगितलं आहे की कुठला आपण कंटिन्युअस टेन्स आपण बघू तर तेव्हा व्हर्ब वरती काय अप्लाय होतो स्टुडंट, तर आयएनजी फॉर्म अप्लाय होतो. त्यानंतर आपण ऑब्जेक्ट लिहितो बरोबर. चेंज होतं तर ते काय चेंज होतं, फक्त हेल्पिंग व्हर्ब चेंज होतं. आता तुमचा जर हेल्पिंग व्हर्बचा चार पार्ट असेल स्टुडंट, तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीला आपण ऍम, त्यानंतर इज, आणि त्यानंतर आर बघितला होता. त्यानंतर आपण वॉज आणि वर बघितलं होतं, आणि त्यानंतर आपण काय बघितलं होतं तर विल बी बघितलं होतं बरोबर. तर ॲमेझॉन आपण वापरलेला आहे, वॉज वर आपलं झालेला आहे. आता काय उरला तर तो विल बी उरला होता, आणि तो आपण या ठिकाणी काय केलेला तर समजून घेतलेला आहे बरोबर. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपण आता या ठिकाणी काय वापरणार आहोत तर विल बी वापरणार आहोत. लक्षात ठेवा, सिंपल फ्युचर मध्ये आपण फक्त विल वापरला, इथं आपण त्यावरती काय अप्लाय करणार आहोत तर बी पण अप्लाय करणार आहोत. कंटिन्युअस फॉर्म मध्ये व्हर्ब आयएनजी फॉर्म काय होतो, अप्लाय होतो बरोबर. हे तुम्हाला माहित आहे, कंटिन्युअस फॉर्म मध्ये व्हर्ब आयएनजी फॉर्म काय होतो या ठिकाणी अप्लाय होतो. तर पूर्ण फॉर्म्युला आपला कसा बनला स्टुडंट बघा, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट बरोबर. आता बघा या ठिकाणी विल बीचा वापर होणार आहे, आणि विल बी विल रेफर टू द कंटिन्युअस टेन्स बरोबर. ते आता या ठिकाणी काय सांगाल आपल्याला, कंटिन्युअस टेन्सचा सेन्स येणार आहे फक्त विल बीचा वापर केल्यामुळं. आलं लक्षात स्टुडंट. सो विल बी तेव्हा अप्लाय करू जेव्हा आपण कंटिन्युअस सिच्युएशन बद्दल बोलणार आहोत. विल तेव्हा अप्लाय करू फक्त विल जेव्हा आपण एखादी क्रिया नॉर्मली घडेल असं बोलणार आहोत, तेव्हा काय करू आपण फक्त विलचा वापर करू.
आणि प्लस तिथं व्हर्ब वन असणार आहे. इथं विल बी प्लस व्हर्ब आयएनजी असणार आहे. ओके. आता बघा स्टुडंट, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण घेतला. आता या ठिकाणी आपला फॉर्म्युला आपण समजून घेतलेला आहे. सो दोन गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. एक, ऑनगोईंग सिच्युएशन इन द फ्युचर प्लस आर फॉर्म्युला, अँड फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बरोबर. आता या ठिकाणी बघा स्टुडंट्स, एक्झाम्पलद्वारे आपण बघूया. आता एक्झाम्पल आहे बघा, समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक म्हणजे काय स्टुडंट, की समीर वॉकला जात असेल. बरोबर. का, एखादी क्रिया होत असेल. मग काय क्रिया होत असेल, तर समीर वॉकला जात असण्याची क्रिया या ठिकाणी घडत असेल. बरोबर. समीर वॉकला जात असेल. आपल्याला असं म्हणायचं आहे बघा, की समीर वॉकला जात असेल, तर आपण कसं म्हटलं इंग्लिशमध्ये, समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक. आता बघा, समीर या ठिकाणी आपला सब्जेक्ट आहे. विल बी आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब यूज केलेला आहे. गोइंग आपल्याला माहित आहे, गो वरती आयएनजी फॉर्म या ठिकाणी अप्लाय झाला, आणि फॉर अ वॉक काय आहे, तर आपलं ऑब्जेक्ट आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण सेंटेन्स आपलं तयार झालं, समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट, नेक्स्ट काय होईल, आपल्याला सांगायचं आहे की समीर वॉकला नाही जाणार आहे. बरोबर. सॉरी, आहे नाही, सॉरी, समीर वॉकला जात नसेल. बरोबर. हे बघा, वरती का आता समीर वॉकला जात असेल, आता खाली काय म्हणणार आपण, समीर वॉकला जात नसेल. बरोबर. म्हणजे ती क्रिया तेव्हा चालू नसणार आहे, तर आपण काय म्हणू, समीर विल नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. आता बघा, जेव्हा पण तुम्हाला नॉटचा यूज करायचा आहे स्टुडंट्स, तर त्या विल आणि बीच्या मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला नॉट अप्लाय करायचा आहे. विल बी नॉट असं होणार नाही. ओके. जसं आपण नॉट बीन बघितलं होतं ना, नॉट बीन, तसं नॉट बी होतं. ओके. नॉट बी. सो या ठिकाणी बघा, समीर विल नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. ओके. समीर विल नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी दोन सेंटेन्सेस झाले, की समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक, समीर वॉकला जात असेल, समीर वॉकला जात नसेल, समीर विल नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. आता बघा, समीर वॉकला जात असेल का, बरोबर, इंटरोगेटिव्ह, समीर वॉकला जात असेल का, तर कसं केलं बघा, विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. बघा, इथं पण काय झालं, सेग्रिगेशन झालेलं आहे विलचं आणि बीचं. विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. आता बघा, इथं विल बी समीर असं नाही म्हटलेलो आपण. विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला जात असेल का. बरोबर. समीर वॉकला जात असेल का. समीर वॉकला जात नसेल का. बरोबर. समीर वॉकला जात नसेल का. विल समीर नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. विल समीर नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. आता बघा, इथं काय होता, अगोदरच्या सेंटेन्स मध्ये विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक होतं. याच्यानंतर काय केलं आपण, फक्त नॉट अप्लाय केला, आणि आपल्याला माहिती नॉट नेहमी बीच्या अगोदर येतो. बरोबर. तर कसं केलं आपण, विल समीर नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. आता नेक्स्ट आहे बघा, डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह. डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह मध्ये बघा, की आपल्याला म्हणायचं आहे की समीर वॉकला का जात असेल. बरोबर. समीर वॉकला का जात असेल, है ना. सो कसं म्हणणार आपण, व्हाय विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. बघा, व्हाय विल, हे तर सुरुवातीला येणार. त्यानंतर आपल्याला माहित आहे की बी आणि समीर, बी विल आणि समीर, बीच्या मध्ये समीर येणार. सेंटेन्स कसं झालं आपलं स्टुडंट, व्हाय विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला का जात असेल. बरोबर. आणि नेक्स्ट आहे बघा स्टुडंट, समीर वॉकला का जात नसेल. बरोबर. समीर वॉकला का जात नसेल. इंग्लिश मध्ये व्हाय विल समीर नॉट गोइंग फॉर अ वॉक. आता कोणी डिस्टर्ब केलं रे. आता बघा, या ठिकाणी डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह बघितला आपण, डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह पण बघितला. ओके. आता बघा, या ठिकाणी आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. सो अफर्मेटिव्ह मध्ये बघा, समीर विल बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला जात असेल. बरोबर. समीर वॉकला जात असेल. समीर विल नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला जात नसेल. समीर वॉकला जात असेल का. विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. त्यानंतर बघा, समीर वॉकला जात नसेल का. विल समीर नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. बरोबर. समीर वॉकला का जात असेल, व्हाय विल समीर बी गोइंग फॉर अ वॉक. समीर वॉकला का जात नसेल, व्हाय विल समीर नॉट बी गोइंग फॉर अ वॉक. ओके. सो हे झाले समीरचे एक्झाम्पल. आता आपण आयचं एक्झाम्पल बघूया. आपल्याला माहित आहे विल बी हे एकच हेल्पिंग वर्ब असल्यामुळे सब्जेक्ट कुठलाही असला
तरी काय होणार आहे, तरी सब्जेक्ट कुठलाही असला तरी या ठिकाणी काय होणार आहे स्टुडंट्स, तर आपल्याला विल बीच यूज करायचं आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी विल बीचाच यूज होणार आहे. सो बघा या ठिकाणी समीर विल बीच होईल आणि आय विल बी होईल. तर कसं होईल बघा, आय विल बी प्लेइंग क्रिकेट है ना, मी क्रिकेट खेळत असेल. आय विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत नसेल. मी क्रिकेट खेळत असेल का, विल आय बी प्लेइंग क्रिकेट, बरोबर, मी क्रिकेट खेळत असेल का. त्यानंतर बघा मी क्रिकेट खेळत नसेल का, विल आय नॉट बी प्लेइंग क्रिकेट, बरोबर, मी क्रिकेट खेळत नसेल का. WH इंटरोगेटिव्ह आहे स्टुडंट्स बघा, व्हाय विल आय बी प्लेइंग क्रिकेट, बघा मी का क्रिकेट खेळत असेल आणि मी का क्रिकेट खेळत नसेल, व्हाय विल आय नॉट बी प्लेइंग क्रिकेट. ओके स्टुडंट्स, अशा प्रकारे बघा आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्सला या ठिकाणी काय केलेलं तर समजून घेतलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही हँड रेज करून मला कळवा स्टुडंट, जर तुम्हाला पूर्ण परफेक्ट या ठिकाणी समजला असेल की कंटिन्युअस फ्युचर टेन्स काय असतो आणि त्याला कशा प्रकारे आपण यूज करतो. अक्षत, अर्णव, hello ma'am, is there any problem you can ask?